नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी म्हणजे स्पेशल आणि खास की मोफत टॅब योजना याचं एक अपडेट घेऊन आलेलो आहे ऑफिशियल वेबसाईटवरचं, की ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जेईई आणि नीट किंवा एमएसटी अशा प्रकारच्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब योजना बार्टी महाज्योती या शैक्षणिक संस्थेने काढली होती। तर याच्यामध्ये जी तारीख होती ती निघून गेली होती आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आता 10वीचं जे आपण पास केलेले मार्क आहेत याचं जे बेनिफिट आपल्याला व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये। त्यासाठी यांना डेट एक्सटेंड करून दिलेली आहे। याच्याबद्दल आपण अधिकृत माहिती जाणूनच घेणार आहोत मित्रांनो, तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपण mahaJyoti.org.in या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सूचना फलक नावाचे एक ऑप्शन इथे पाहायला मिळतंय। सर्वप्रथम आपण त्याला क्लिक करून घेऊयात। इथं पहा, या सूचना फलकाला आपण क्लिक केलेलं आहे आणि याच्या संदर्भात तुम्हाला इथं दिलेलं आहे की जेईई नीट एमएसटी सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता अर्ज करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना सूचना। आता ही सूचना आहे कुठली, तर सर्वप्रथम आपण इथं क्लिक हिअर एक लिंक प्रोव्हाइड केलेली आणि ह्या लिंक नुसार आपण त्यांचं परिपत्रक पाहणार आहोत। तर इथं परिपत्रक मध्ये पाहू शकता तुम्ही, इथं दिलेलं आहे जेईई नीट एमएसटी सीईटी 25 ते 27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण। तर हे ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे की 15/5/2025 रोजी अर्जाची लिंक वेबसाईटवरती देण्यात आली होती आणि त्याची शेवटची तारीख जी होती तर तिला एक्सटेंड करून 20 जुलै 2025 अशी करण्यात आली होती। परंतु इयत्ता 11वीची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर हिला विलंब होत होता आणि याच्यासाठी मग यांनी एक निर्णय घेतला की जे गुणवंत विद्यार्थी आहे हे मागे राहता कामा नये आणि त्याला या लाभापासून वंचित राहता कामा नये। यासाठी त्यांना ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना कागदपत्र अपलोड करण्याची मुभा आणि नवीन अर्ज करण्याची मुभा, ज्या कागदपत्रामध्ये नॉन क्रिमिनल असेल, बोनाफाईड असेल, इतर कागदपत्रे असतील तर हे सगळं 31/7/2025 पर्यंत एक्सटेंड केलंय असं मी म्हणत नाही, हे ऑफिशियल पत्रक म्हणतंय। आणि हे आपल्याला कुठून आलेलं आहे ते पण आपण इथं पाहू शकतो। पत्ता सगळा नमूद केलेला आहे। 21/7/2025 हे अधिकृत पत्र आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही किंवा अप्लाय केलं नाही त्यांना नक्कीच अप्लाय करा आणि या योजनेचा लाभ घ्या। ऑनलाईन अर्ज करायचा आहे कसा या संदर्भात जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहायला विसरू नका। त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तसंच कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा पिन करून ठेवणार आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओ।